वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संदीप तावडे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्या समवेत आपण घेऊन आलो आहेत माझी एक राईड, विस्मरणीय राईड राहणार आहे. ती आहे अंकित आणि माझ्यासोबत माझी रॉयल 350 बुलेट सोबत आणि ॲक्टिवा 125cc सोबत आमची दोघांची राईड होणार आहे. शिरपूर ते अयोध्या हा आमचा अविस्मरणीय क्षण आहे. आणि अयोध्याला आम्ही रामनवमीच्या निमित्ताने आम्ही तिथं रामजीचे दर्शन घेणार आहेत. तर मित्र हो, या सुंदर राईड सफरीला तुमची साथ द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. चला तर मित्र, वेळ वाया न घालवता पटापट आपलं या प्रवासाला आपण सुरुवात करूयात आणि माहिती घेऊयात शिहोर आणि अयोध्यापर्यंतची. 5चा टाइम ठरवला होता, पण अंकित अजूनपर्यंत पोहोचलेला नाही नाक्यापर्यंत. नाक्यावर मी त्याची वाट बघतोय. कदाचित समोरून तो येतोय असं वाटतंय, पण ठीक आहे, तोपर्यंत वाट बघूया. जवळ अर्धा तास लेट झालो होतो आणि अंकितने खूप उशीर केला होता. अंकित माझ्या मागे चालतोय आणि आता लागलोय आम्ही NH3 हायवेला. इंदोर महामार्ग, शिरपूर ते इंदोरवरनं आम्हाला पहिला स्टॉप आम्हाला घ्यायचा आहे सिहोरला. शिहोर म्हणजे प्रदीपजी मिश्रांचे कुबेरेश्वर धाम. येथून आम्ही दर्शन घेऊन पुढचा प्रवास आम्ही करणार आहेत. तर आता निघालो आहेत. MP बॉर्डर लागलेली आहे आणि आम्ही महाराष्ट्र सोडून आता MP मध्ये प्रवास करणार आहेत. MP त्यानंतर आम्ही UP मध्ये पण घुसू आणि तिथून पुढे अयोध्या. बाईकची PUC काढून घ्यायची होती म्हणून आम्ही इथं थांबलो आहे. पण PUCचं बंद होतं म्हणून आम्ही पुढे PUC काढणार आहेत. लडाख राईड नंतर तब्बल 2 वर्षांनी ही राईड आम्ही करतोय अयोध्याची. अवघे फक्त 2 दिवसातच आम्ही हा प्लॅन केला. अचानक प्लॅन झाला आणि आम्ही निघालो आहेत. मी म्हणत होतो अंकितला की बुलेटवर चल माझ्या, नाही ऐकलं त्याने. तर शेवट त्याने त्याची ॲक्टिवा 125cc काढला, रेस घेतला आहे. तरी जाणार आहेत आम्ही अयोध्यापर्यंत. बघा तर मित्र हो, शेवटपर्यंत आमचा कसा प्रवास होणार आहे. तेजाची टी स्टॉल अतिशय सुप्रसिद्ध अशी हॉटेल आहे. अतिशय छान आणि चायची क्वालिटी छान होती. अंकितने सांगितलं खूप छान आहे. आणि आता इथून आमची गाडी आता थोडा रेस्ट, चाय घेतला आणि आता आम्ही इथून निघू. गॉगल वेअर करू, थोडं ऊन पण झालं आहे आणि वाजले आहेत 9:15. आता अजून 1 तास म्हणजे इंदोर आम्ही पोहोचणार. तोपर्यंत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आता येतो पोहोचला इंदोर सिटीमध्ये. इंदोर सिटीमध्ये पोहोचल्यानंतर आपण आता जवळजवळ आपण 4 तासामध्ये इथं इंदोरला पोहोचले आहोत. आता पेट्रोल भरू आणि डेस्टिनेशन आपलं आहे 950 किलोमीटर बाकी आहे. आणि आता इथून आपण निघालो पेट्रोल भरून पुन्हा आपण पुढे निघू आणि इथून आपला कुबेरेश्वर धाम शिहोर म्हणजे आपण आता थांबणार आहे. 200 किलोमीटरवर आहे आणि 200 किलोमीटरवर रेस्ट करून आपण सायंकाळी पुन्हा निघणार आहे. हे इंटरसिटी बायपास आपण घेतला आहे. हां मंजन वैद्या. अंकितच्या स्कूटीमध्ये पेट्रोल संपण्यात आलं आहे. आम्ही बघतोय तर पेट्रोल पंप सापडत नाहीये. पेट्रोल पंपचं साईन बोर्ड पण दिसत नाहीये जवळपास. तर लवकरात लवकर आपल्याला पेट्रोल पंप गाठणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अंकित चिंतेत पडला आहे की पेट्रोल संपलं म्हणजे वांदे होतील म्हणून. मी तर धक्का मारणार नाहीये, पण अंकितला पेट्रोल पंप भेटायला पाहिजे अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो. तर चलूयात, पेट्रोल पंप बघू पुढे. रॉयल एनफील्ड 350 सोबत ॲक्टिवा 125cc अंकितने सोबत घेतलेली आहे. अतिशय जल्लोषाने 80च्या स्पीडने अतिशय जल्लोषाने श्रीरामांचे दर्शन करायला आम्ही निघालो आहेत. पोचलो आहे इंदोरपर्यंत. जवळजवळ 950 किलोमीटर बाकी आहेत. आम्ही या 2 दिवसात आम्ही ते पूर्ण करणार आहेत. तर मित्र, शेवटपर्यंत बघत राहा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता जाता अंकितच्या गाडीचं पेट्रोल एकदम कमी झालेलं आहे. आम्ही बघतोय पेट्रोल पंप
आणि ड्रायव्हरजण डिवायडर कट कुठंच भेटत नाही आहे. तर बघूयात आता आपण पेट्रोल पंप कुठं भेटतो ते. पुढचा फ्लायओव्हर क्रॉस केल्यानंतर कदाचित पुढे पेट्रोल पंप आहे. शेवटी HP चा पेट्रोल पंप भेटला, पण तोही बंद निघाला आहे. असे छपरी रायडर भेटतच असतात. फटाके फोडत जात आहे बुलेटवर, गावातल्या गावात फिरणारे. इंदोर सिटी सोडल्यानंतर आम्ही देवास बायपास मार्ग पकडलेला आहे आणि हा रोड आहे सिहोर जाण्यासाठी. अतिशय छान, ट्रॅफिक नाही आहे. आम्ही एकदम वेगाने जात आहेत 80 ते 85च्या स्पीडने. तीनशे 320 ते 325 40 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सिहोर पोहोचलेलो आहे. पंडित प्रदीपजी मिश्रांजींची भेट घ्यायची होती. जेवणाचा वेळ झालेला होता, भंडारा चालू होता. बसलो एकदाचा आणि खाऊन घेतली खिचडी, त्यासोबत छानसं डाळ होती आणि खूप पोट भरून जेवलो. आता जेवण करून तोपर्यंत तुम्हीही जेवणाचा आस्वाद घ्या. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मंदिर त्या ठिकाणी आहे आणि हे नवीन आपलं मंदिर देवस्थान बांधलं जात आहे. ती कंकर शंकरचं मूर्ती जी आहे ती शिवलिंग इथं स्थापित होणार आहे. भक्तिमय वातावरण आहे. सभा मंडप आणि कंकर शंकरचे पार्थिव शिवलिंग. इथे कुबेरेश्वर धामचं कुबेरेश्वर महादेवाची शिवशिला स्थापित केलेली आहे आणि अनेक भाविक इथे दर्शन घेऊन जातात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात. सुप्रसिद्ध कथावाचक प्रदीपजी मिश्रा यांचे कुबेरेश्वर धाम येथे अतिशय उत्तम व्यवस्था अशी केलेली आहे. तिथे समोरच्या बाजूला आपल्याला काउंटर दिसते आणि त्या ऑफिस मधून आपण रूमही बुक
करू शकतो. छोटा रूम आहे तो आहे 700 रुपयाला आणि मोठ्या रूम आहे तो 1000 रुपयाला. अशापर्यंतची याची रूम रेंट आहे. आणि फ्रीमध्ये सुद्धा एक पंडाल आहे, त्याच्यामध्ये आपली व्यवस्था बिछाना वगैरे आपण सोबत घेऊन यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण स्टे करू शकतो, झोपू शकतो, आराम करू शकतो. सो गाईज, आपल्या अशा रोमांचक प्रवासासाठी पूर्णपणे प्रवास आपल्याला बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी अयोध्यापर्यंतचा प्रवास, आतापर्यंत आपला शिहोरपर्यंतचा प्रवास झालेला आहे. शिहोरचे दर्शन झालेले आहेत, प्रदीपजी मिश्रांचे दर्शनही झाले आहे, त्यांच्यासोबत भेटही झाली आहे. तर आपल्या अयोध्यापर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी आणि अयोध्यापर्यंतच्या प्रवासाच्या ज्या मजा घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपका नाम क्या बोला सर? सतीश जी है. सतीश जी ने अच्छे से हमारा हेलमेट भी ट्राई कर लिया, सब कुछ दोस्तों मिल गए हैं इधर. अभी यहाँ से निकल रहे हैं. अंकित भाई रूट का पता करवा रहे हैं कहाँ से जाने का है. वो रूट का पता करवा के जो है वो पूरा फिनिश करके यहाँ से निकलेंगे जल्दी से. हेलो, हाँ पापा, शिवरवर ना निकलो. चल हॅलो हॅलो, हां हां चालेल. निघायची तयारी होती आता. गुरुदेव पंडितजी मिश्रांजींची भेट घेण्यासाठी बराच वेळ इथं आमचा गेलेला आहे आणि बराच वेळ झालेला आहे, म्हणून आता निघालोय तिथं. तर मित्र एक आम्हाला स्टे करावा लागणार आहे पुढे. अंकित, निघतोय अंकित एक बार इधर देख. श्री शिवाय नमस्कार, चालू है. जय श्रीराम, हर हर जल्दी महादेव, तैयारी जय कर. महाराष्ट्र. ज्यादा आगे जाना है, भेट घ्यायची नींद होती ही नहीं म्हणून हुआ है पूरा. झोपही नाही पूरा झाली. 12 घंटे के जरा ऊपर हो खूप गया, वेळ जाग गेला रहे म्हणून हैं. झोप नाही झालेली आहे दुपारची. जरा आराम करायचा होता, तोही झालेला नाहीये. नहीं, ये म्हणून तो आम्हाला हा थोडासा प्रवास रात की नींद तो रात की नींद पहिला होती है. दिवस पण आहे, म्हणून हा प्रवास थोडासा हार्ड झालेला आहे आमच्यासाठी. चलो गाइस निकलते हैं. हैप्पी बर्थडे टू यू. थैंक यू. नवरात्रि चालू है ना उनकी. शिरपूर ते अयोध्याच्या या प्रवासामध्ये पहिला दिवस आपला शिरपूर ते शिहोर आणि शिहोरपासून ते गुणापर्यंतचा आपला पहिला मुक्काम रात्रीचा. इथपर्यंत आपण आलेलो आहेत आणि आता पोहोचलो. अतिशय सुंदर प्रवास झालेला आहे आमचा गुणापर्यंतचा, अतिशय छान. आता आम्ही हॉटेलला जेवण करू आणि एखादी बघू स्टे करण्यासाठी आणि तिथं आम्ही झोपू आणि मस्त आराम करू. लाइन के ग्रुप है, हर जगह बंदा मिल जाएगा. अच्छा बिल्कुल मेरे लिए कॉल कर लेना या मैसेज. अच्छा नंबर दे दो मुझे. कहीं पर भी आप ऑल इंडिया में कहीं पर भी 758800. लाइन के जो मेरे ग्रुप चल रहे हैं ना, तो सारे ग्रुप मेरे पास ड्राइवर वही पहुंच जाएगा आपके पास, कोई भी प्रॉब्लम होती है.
हाँ एक कॉल कर दो चल आइले बंद कर दिले मी दिले चलो भैया शिवरवरनं निघालो प्यावरा आम्ही या हॉटेलमध्ये आता जेवण केलं आहे आणि आता इथून निघणार आमचा प्रवास आता इथून 200 किलोमीटर थांबण्याचा आहे अंकितला झोप लागते जेवण करून तर ठीक आहे तरी आम्ही आता चहा घेतो आणि निघतो पटापट सिहोरला आपण 5 वाजेपासून प्रवास चालू केला आहे आपल्याला आता 224 ते 230 किलोमीटरपर्यंत प्रवास करायचा आहे गुना या गावापर्यंत गुना गावी जाऊन आपण तिथे एक हॉटेल स्टे करायचं आहे आणि एक नाईट होल्ड करू सकाळी पुन्हा आपल्या प्रवासाला अयोध्या नंतरचा प्रवास आपल्याला गुनापासून पुढचा प्रवास नेक्स्ट डेला करायचा आहे म्हणजे पहिला स्टे आपला गुनापर्यंत पहिल्या दिवसाचा आणि सेकंड डे अयोध्या तर मित्र आजपर्यंतचा प्रवास आपली हॅपी एंडिंग झालेली आहे आणि अतिशय छान अशी आपल्याला हॉटेल सापडलं आहे अतिशय विरान आणि एकांत रस्त्यातून आपण चालत आलेलो होतो भीती वाटत होती पण पोहोचलोय आपण हॉटेलच्या स्टे पर्यंत तर आपण इथे थांबणार आहे आतापर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद अयोध्येपर्यंतचा प्रवास आपण शृंखलामध्ये आपण घेणार आहेत सगळी लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपला इथून पुढचा अयोध्या श्रीराम लल्ल्यांचे दर्शन आपण घेणार आहेत